नमस्कार, आपण पाहताय शेगाव लाईव्ह. बोगस सोयाबीन बियाण्यामुळे शेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात तातडीने पंचनामे करून संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्वराज पक्षाने केली आहे. उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्यानंतर शेगाव तालुक्यात खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेग आला. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनला शेतकऱ्यांची नेहमीच मोठी पसंती असते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी रवी सीड्स कंपनीचे उन्नती सोयाबीन बियाणे मोठ्या प्रमाणात खरेदी करून पेरणी केली. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या शेतात या बियाण्याची अपेक्षित उगवण झाली नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे आणि वाढत्या आर्थिक भाराचे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज पक्षाचे नेते गोपाल तायडे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित शेतामध्ये तातडीचे पंचनामे करून बियाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी आणि नियमानुसार दोषी आढळल्यास संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही गोपाल तायडे यांनी दिला आहे. या प्रकरणात कृषी विभाग नेमकी कोणती कारवाई करतो आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.